हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कच्च्या बटाट्यापासून स्वादिष्ट मजेदार असा टेस्टी नाश्ता, म्हणजे मुलांना एक दिवस मॅगीपासून सुट्टी. तर चला तर आपण रेसिपी बनवूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 बटाटा, ते आपण सोलून घ्यायचे आहेत. ही रेसिपी किचनमध्ये जे सामान अवेलेबल आहे त्याच्यानेच होते, बाहेरचं काहीच आणायला लागत नाही. तर मी आता 4 बटाटा सोलून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगोदर आणि मोठ्या किसणीने किसून घ्यायचे. म्हणजे किस असा मोठा पडायला पाहिजे, लहान किसणी घ्यायची नाही आहे, अशी मोठी किसणी घ्यायची आहे. आणि हे बघा, असाच किस आपल्याला पाहिजे. तर आता हे आपण बटाटा सर्व छान असे किसून घेऊया. सर्व बटाटे असे किसून घ्यायचे आहेत. असा छान असा किस आपला हे बघा तयार झालेला आहे. तो आता आपण व्यवस्थित छान असा धुवून घेऊया. तर पाण्याने असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका कपड्यामध्ये घेऊन असं धुवू शकता, म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि हे असं पूर्ण ड्राय होईल असं. तर हे बघा, मी असं हातानेच काढून घेतलेलं आहे. छान असं ड्राय झालेलं आहे आपलं मिश्रण. आता त्यामध्ये क्रंचीसाठी मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. टेस्टीसाठी आपला आगरी कोळी मसाला घेतलेला आहे. याच्याने कलरसुद्धा छान येतो आणि आपल्याला टेस्टनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 ते 1.5 इंच असा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. तुम्ही इथे अद्रक लांब लांब कापून टाकलं तरी चालेल, नाहीतर अद्रक जिंजर गार्लिक पेस्ट येते मार्केटमध्ये रेडीमेड, ती घेतली तरी चालेल. आता हे आपलं लसूण आणि अद्रकचं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि इथे मी थोडंसं विनेगर टाकत आहे. तुम्ही अर्धा लिंबू टाकला तरी चालेल, माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हता त्या दिवशी. आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी. कढीपत्ता भरपूर टाकत आहे मी, कारण की घरचा आहे म्हणून. तो सुद्धा असं हाताने तोडून टाकायचा आहे. तुम्ही असं कट करून टाकला तरी चालेल. आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे. छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, कारण की बटाट्यामध्ये पाणी असतोच. म्हणून आता हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं जर ओलसर वाटलंच पाणी जास्त आहे तर थोडासा मैदा पुन्हा ॲड करायचा आहे. मी थोडासा मैदा पुन्हा ॲड केलेला होता. आणि हे बघा, आपण जसं भज्यांसाठी कालवतात तसंच मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा, हाताने असं दिसायला पाहिजे, भजी टाईप. आता हे सर्व आपण फ्राय करून घेऊया. तर मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. अगोदर थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टेम्परेचर बघायचं आहे आपल्याला. जास्त गरमसुद्धा करायचं नाही आहे, नाहीतर बाहेरून करपून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील. तर आता हे आपले बटाट्याचे पकोडे सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसच ठेवायचा आहे, एकदम लहान गॅस ठेवायचा नाही आहे. आणि असं मस्त छान असं क्रंची फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असा कलर आलेला आहे. आता हे सर्व काढून घ्यायचं आहे. छान असे क्रंची झालेले होते, मस्त. तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकतात, असे सुद्धा छान लागतात. पण ह्याला आपण तडका देऊन अजून मजेदार करूया. म्हणजे आलू 65मध्ये दही आवर्जून टाकतातच, आलू 65 पनीर 65मध्ये दही टाकतातच. तर मी त्यात थोडीशी दही घेतलेली आहे, अर्धी वाटी. त्यामध्ये थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे आणि थोडंसं मीठ टाकत आहे. आणि इथे कलरसाठी मी आगरी कोळी मसाला टाकलेला आहे आपला, ह्याने कलरसुद्धा छान येईल. आणि थोडीशी हळद टाकत आहे आणि जराशी काळी मिरी पावडर टाकत आहे. इथे तुम्हाला फूड कलर यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, म्हणजे जर जास्तच लाल हवं असेल तर. पण मी इथे फूड कलर यूज करत नाही आहे, कारण की ह्या मसाल्याने छान असा कलर येईल. तर मी त्याच कढईमधलं थोडंसं तेल बाकी ठेवलं आहे, म्हणजे जे गरम तेल होतं तेच घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी लसूण कापत आहे आणि मिरच्या कापून टाकत आहे आणि थोडंसं कढीपत्ता ॲड करत आहे. त्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे छान असं. आणि आता आपली ही दही त्यामध्ये ॲड करायची आहे. आणि आता हे बघा, छान असा कलर आलेला आहे, कारण की आपण मसाला टाकला होता म्हणून. आणि त्यामध्ये आपले हे बटाट्याचे पकोडे ॲड करायचे आहेत आणि फिरवून घ्यायचे आहेत. आणि आता रेडी टू सर्व.